सामनामधून आणीबाणीचं समर्थन, इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद आहे. सामनाच्या रोखठोकमधून कंगना राणौतवर टीका. काँग्रेस नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सरकार आणावं ही जनतेची भूमिका होती. कुठल्या बूथवर 76 लाख मतं झाली? निवडणूक आयोगाला विचारलंय. डाटा नाही असं निवडणूक आयोगानं त्यावर सांगितलंय. विधानसभेतील वाढलेल्या निवडणूक टक्क्यावरून नाना पटोलेंची टीका आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन. संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथामधून रचनात्मक भारताचा संदेश. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन, तर पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक आणि यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा शासकीय सोहळा संपन्न. अमरावतीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून तिरंग्याला अनोख्या मानवंदना. 25 फूट खोल पाण्यामध्ये पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांच्याकडून तिरंग्याला अभिवादन. स्थगिती दिलेल्या जिल्ह्यामधील 2 मंत्र्यांकडून ध्वजवंदन. नाशिकमध्ये गिरीश महाजन, रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन. ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला, याचा मला अभिमान, आदिती तटकरेंचं वक्तव्य आहे. मुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. स्थगिती दिलेल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंचं वक्तव्य. अमरावतीमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन, तर रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन. वसई विरार महानगरपालिकेत 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. पालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन. पुण्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त बाईक प्रेमींनी भरवलंय जुन्या गाड्यांचं प्रदर्शन. डेक्कन परिसरातल्या भिडे पुलाजवळ जुन्या गाड्यांचं हे प्रदर्शन. कोल्हापूरच्या प्रजासत्ताक कार्यक्रमामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. पालकमंत्र्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मांडलाय मैदानामध्ये ठिय्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक. प्रजासत्ताक दिनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेचा घेराव. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. सैफ अली खान हल्ला प्रकरण. आरोपी शरीफुल इस्माईलनं गुन्ह्याच्या वेळी वापरलेले बूट पोलिसांकडून जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. एजंट मार्फत दुचाकीवरून भारतात बांगलादेशी येत असल्याचं उघड झालंय. सुरत चेन्नई महामार्गासाठी चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण. शेतकऱ्यांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार. सरनाईकांकडून जिल्हाधिकाऱ्यांची झाडाझडती. व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश आहेत. निलेश राणेंसारख्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. संविधानानुसार मिंधे आणि त्यांच्यासोबतचे चोर अपात्र झाले असते. निलेश राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. 2019-24 दरम्यान राज्यामध्ये 35 लाख मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान 50 लाख मतदार वाढल्यानं संशय निर्माण झालाय. नंदुरबारचे खासदार गोपाल पाडवी यांचे निवडणूक आयोगावर आरोप. आमदार चंद्रकांत नवघरेंकडून हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा सत्कार. आणि यावेळी आमदार प्रताप चिखलीकर, तानाजी मुटकुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.